पुढची बातमी आहे भोंदू अशोक खरात याच्या संदर्भातली। अशोक खरातचे राज्यामधल्या अनेक नेत्यांच्या सोबतचे संबंध आहेत हे आता लपून काही राहिलेलं नाही। मात्र अनेक अधिकाऱ्यांशी देखील खरातची जवळीक होती। आता या अधिकाऱ्यांना खरातशी असलेली मैत्री ही चांगलीच भोवण्याची शक्यता आहे, कारण खरातला साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। ज्या ज्या विभागाचे लोक यामध्ये सहभागी आहेत त्यांच्यावरती आम्ही कारवाई करू असं बावनकुळे म्हणाले। जमीन खरेदी, जमीन लाटण्यामध्ये आणि आर्थिक व्यवहारामध्ये ज्यांचा सहभाग दिसतोय याबाबत एसआयटी रिपोर्ट पाठवणार असल्याची माहिती देखील बावनकुळेंनी दिली आहे। त्यामुळे अशोक खरात या भोंदूबाबाच्या प्रकरणी आता त्याला ज्यांनी सहकार्य केलंय फसवणुकीच्या या सगळ्या प्रकारामध्ये ते अधिकारी देखील चांगलेच अडचणीत येणार असल्याचं दिसतं आहे आणि या संदर्भामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट असे निर्देश दिले आहेत। महसूलने हा विचार केला आहे की जे काही आमची एसआयटी आहे या सर्व प्रकरणाची एसआयटी ज्या ज्या अधिकाऱ्याचे नाव आम्हाला पाठवत आहे त्याचा अंतिम रिपोर्ट येणार आहे, त्यात महसूलचे अधिकारीचे नाव येतीलच आमच्याकडे। मी एकच सांगेल, हे लोक बडतर्फ होते, अशोक खरातला साथ देणारे ज्यांनी पूर्ण इन्व्हॉल्वमेंट दिसतं आम्हाला जमिनी खरेदी करण्यात, जमिनी लाटण्यामध्ये, काही ठिकाणी त्या ठिकाणी व्यवहार करण्यामध्ये, आर्थिक व्यवहारामध्ये आम्ही सर्व तपासतो आहे, घाई करत नाहीये। बातमी आहे भोंदू अशोक खरात याच्या आणखी एका कारनाम्याची। 2017 मध्ये भोंदू खरातच्या जाळ्यामध्ये सीए ललित पोफळे हे अडकले होते आणि पोफळे यांना हवेतून काजू कतली काढून दाखवण्याचा चमत्कार या खरातनं दाखवला आणि हीच काजू कतली प्रसाद म्हणून त्यांना देण्यात आली होती। आई वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत अवतार पूजेच्या बहाण्यानं पोफळे यांच्याकडून कोट्यवधी रुपये खरातनं उकळले। भोंदू खरातच्या विरोधामध्ये नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। पोफळे यांनी पाठवलेल्या आचार्यानं अशोक खरातचा विश्वास संपादित केला आणि त्याची मोडस ऑपरेंडी जाणून घेतली। खरातची महिलांसोबतची काळी कृत्य फार्म हाऊसच्या सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झाली होती। फार्म हाऊसमधील आचार्यानं या सगळ्या कृत्यांचा भांडाफोड केलाय आणि एसआयटीच्या समोर या संदर्भातली माहिती दिली आहे। खरातच्या ऑफिस बॉयने सगळ्यात पहिल्यांदा खरातचा हाच चेहरा जगासमोर आणला होता आणि आता त्याच्या आचार्यानं फार्म हाऊस मधील त्याचे काळे कारनामे उघड केलेत। हे सर्व सीसीटीव्ही फुटेज आता खरातच्या विरोधामध्ये भक्कम पुरावे ठरतायत। तर याच भोंदू अशोक खरात याला 6व्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अशोक खरात याला न्यायालयीन कोठडीमध्ये धोका आहे असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। भोंदू अशोक खरातला आज 6व्या गुन्ह्याची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्याला व्हीसीच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। सरकारी पक्षाकडून अशोक खरातची पोलीस कोठडीचे हक्क राखून न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली। एसआयटी 7व्या गुन्ह्यामध्ये पुन्हा एकदा अशोक खरातचा ताबा घेणार आहे। उद्या पुन्हा एकदा न्यायालयाच्या समोर त्याला हजर केलं जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।